भूवरी अवतरी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली
साधगा साधगा निष्पाप साधगा निष्पाप
काय म्हणतात महाराज? वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग, संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप, तूची देव भक्त भेदा भेद नाही ज्यात, संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप, तुका प्रेमी नाचे गाय, तुका प्रेमी नाचे गाय, गानियात विरोनी जाय, संत कृपेचे हे दीप करे साधका निष्पाप, पांडुरंगा करू त्यांच्या गुरुबाजाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी, या वारेकरी संताची जेणे पंढरी सारिखाची अपोला धामनगाव केला, वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला, जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला, त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातिला. विढाला भाग्य संत संघाची लाग, संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप, प्रस्तुत कीर्तन रूपी सेविकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा भंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा संतांचं वर्णन करणारा, संतांच्या कृपेमध्ये प्राप्त झालेल्या भाग्याचा अनुभव सांगणारा गोड असा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पहिल्या चरणामध्ये वैराग्याचं भाग्य सांगतात, तिसऱ्या चरणामध्ये ज्ञानाचं भाग्य सांगतात आणि चौथ्या चरणामध्ये भक्तीचं भाग्य सांगतात. आणि हे वैराग्य, ज्ञान आणि भक्ती ही तीनही भाग्य प्राप्त होण्याला कारण या अभंगाचं द्रुपद आहे संत कृपेचे हे दीप. विठ्ठला पवित्र भूमी असणाऱ्या या अंधेगाव वाडीमध्ये भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने एक दिवसीय नामसंकीर्तन सोहळा साजरा होतो आहे. त्याचं कारण असं आहे, कैलासवासी नरसिंगराव माधवराव जाधव गुरुजी यांच्या 5व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांचे चिरंजीव श्री
हनुमंतराव जाधव सर आणि संपूर्ण परिवार यांच्या वतीने हा एकदिवसीय सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे. वारकरी संप्रदायातील अनेक मंडळी इथं उपस्थित आहेत. वारकरी संप्रदायाचं काम करणं अनेक पूजनीय मंडळी इथं उपस्थित आहेत. वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचं नाव घेतल्यानंतरच इतिहास पूर्ण लिहिला जाईल अशा वैकुंठवासी प्रातस्मरणीय धोंडोपंत दादांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा सगळा परिसर आहे. दादांना मानणारा आदरणीय हरिभक्तीपरायण श्रद्धेय चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांना मानणारा असा सगळा वर्ग या परिसरामध्ये आहे आणि यांच्या कृपाशीर्वादाने हा एकदिवसीय सोहळा संपन्न होतोय. परमभाग्याने माझ्याकडे ही सेवा प्राप्त आहे. विठ्ठला साधारण या अभंगाचा जर विचार केला तर या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आपल्या जीवनामध्ये संतांची कृपा झाल्यानंतर काय भाग्य प्राप्त झालं याचा विचार या अभंगातून करतात. मला या अभंगाची प्रस्तावना करताना महत्त्वाच्या एका शब्दाकडे आपल्याला घेऊन जायचं आहे. संतांची कृपा होण्याच्या अगोदरचं जीवन वेगळं आणि संत कृपा झाल्यानंतरचं जीवन वेगळं. नीट आहे का? संतांची भेट होण्याच्या अगोदरचं जीवन वेगळं आणि संतांची भेट झाल्यानंतरचं जीवन वेगळं. मी आपल्याला साधे साधे प्रश्न विचारतो. मला सांगा, भगवत भेटीच्या अगोदरचे आपण आणि भगवत भेट झाल्यानंतरचे आपण फरक आहे का नाही? बरं, सद्गुरूंची भेट होण्याच्या अगोदरचे आपण आणि सद्गुरूंची भेट झाल्यानंतरचे आपण फरक आहे का नाही? संतांची भेट होण्याच्या अगोदरचे आपण, संत भेट झाल्यानंतरचे आपण फरक आहे का नाही? समजा हे तीनही नाही कळालं तर पुढचं बोलू का? माळ घालण्याच्या अगोदरचे आपण, पुढलं बोलू का आता? आणि माळ घातल्यानंतरचे आपण फरक आहे का नाही? माळ घालण्याच्या अगोदर आपण कुठेही बसत होतो, काही खात होतो, काही पित होतो. माळ घातल्यानंतर मात्र काही खाता येत नाही, काही पिता येत नाही, कुठेही बसता येत नाही, काही बोलता येत नाही. याहीपेक्षा आणखीन गमतीने सांगू, लग्न होण्याच्या अगोदरचे आपण, आता पुढं बोलायची गरज नाही, सगळे अनुभवी मंडळी आहेत. बऱ्याच वेळेला काही काही गावामध्ये गेल्यानंतर त्या घरातली एखादी आई आम्हाला म्हणते, महाराज आमच्या मुलाच्या लग्नाला या. आम्ही म्हणतो नाही हो, फार घाई आहे, फार धावपळ आहे. त्या आई म्हणते नाही नाही, आमच्या गावातल्या कीर्तनाला नाही आलं तरी चालेल, पण पोराच्या लग्नाला या. आग्रह करते. आम्ही जातो, तिच्या मुलाच्या लग्नाला हजर राहतो, अक्षर टाकतो, सगळं झालं. 1-2 वर्षानंतर पुन्हा मी त्याच गावी गेलो आणि त्याच घरी गेलो आणि त्याच मावशींना विचारलं, मावशी बरं आहे का? सुनमुख पाहण्याची फार घाई झालेली होती. मुलाचं लग्न झालं, 2चे 4 हात झाले. काय म्हणतोय मुलगा? त्या आईनं एकच वाक्य सांगितलं, महाराज हा पहिल्यासारखा राहिला नाही. उदाहरण संपलं. कळलं का? पहा, याचा अर्थ याच्या पूर्वी वेगळा होता आणि आत्ता वेगळा आहे. तसं संत कृपा होण्याच्या अगोदरचे आपण आणि संत कृपा झाल्यानंतरचे आपण याच्यामध्ये फरक आहे. विठ्ठल संत भेट होण्याच्या अगोदर तुकाराम महाराज सांगतात, मला चिंता वाटायला लागली. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे, ऐसी चिंता करी सदा सर्व काळ. याचा अर्थ याच्या पूर्वी मला चिंता वाटायला लागली. तुकाराम महाराजांचे शब्द असे आहेत, पहा, पुसावेसी हेची वाटे, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज, काय लाज राखील. याच्या पुढे जाऊन तुकाराम महाराज सांगतात की मला संत कधी भेटतील याची चिंता वाटायला लागली. तुका म्हणे चिंता
करील मज काय लाज राखील. तुकाराम महाराज सांगतात संत भेट होत नाहीये तोपर्यंत कोण भेटे सांगे सांग तुका म्हणे चिंता वाटे. याचा अर्थ तुकाराम महाराज सांगतात संत भेट होत नाही तोपर्यंत मला चिंता वाटायला लागली की कधी एकदा संतांची भेट होईल, कधी एकदा संतांची भेट होईल. आता थोडं पुढं ऐका. संतांची भेट झाल्यानंतर तेच तुकाराम महाराज आम्हाला सांगायला लागले अवघी चिंता वारली. एकीकडे तुका म्हणे चिंता वाटे हे प्रमाण घ्या आणि दुसरीकडे अवघी चिंता वारली हे प्रमाण घ्या. याच्यामध्ये जर विचार करायचा झाला तर संत भेट होण्याच्या अगोदर तुका म्हणे चिंता वाटे आणि संत भेट झाल्यानंतर अवघी चिंता वारली. विठ्ठल याच्यातही गंमत आहे. महाराज अवघी चिंता वारली असं म्हणतात. मला कधी कधी तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अभ्यास करताना आश्चर्य वाटतं. तुकाराम महाराज अवघी चिंता निघून गेली असं म्हणत नाही, अवघी चिंता वारली म्हणतात. निघून गेली का म्हटलं नाही हो, मी गमतीने उत्तर देत असतो. निघून गेलेली 8 दिवसात माघारी येते. मी चिंतेबद्दल बोलतोय, दुसरं डोक्यात घेऊ नका. पण एकदा वारली म्हटलं की मेली, जळाली, पुन्हा उत्पत्ती नाही. 2 शेतकरी बाजारामध्ये गेले, दोघांनी शेंगदाणे विकत घेतले. एकमेकाच्या शेतामध्ये शेंगदाणे पेरले, ज्याला आपल्याकडे भुईमुग म्हटलं जातं. 15 दिवसांनी एकमेकाच्या शेताकडे पाहिलं. एकाचा हिरवागार भुईमुग उगून आलेला, एकाचं काही उगूनच आलेलं नाही. ज्याचं उगून आलेलं नव्हतं तो म्हटला का रे बाबा, आपली शेती एकमेकाच्या जवळ आहे, पेरणी खत पाणी सगळं एकाच वेळेला झालेलं आहे. मग जर इतकं सगळं झालं असेल तर तुझा मात्र हिरवागार भुईमुग उगून आला आणि माझं काही उगूनच आलं नाही, असं कसं काय? ज्याचं उगून आलेलं होतं तो म्हटला बाबा, भुईमुग उगून येण्याकरता शेंगदाणे पेरावे लागतात, तू नक्की पेरले होते का? ज्याचं उगून आलेलं नाही तो म्हटला तू कच्चे पेरले असतील, मी भाजून पेरले होते. उदाहरण संपलं. कळलं का? पहा, भाजून पेरल्यानंतर उगवतं का? भाजलं म्हणजे जळालं, मेलं, पुन्हा उत्पत्ती नाही. तसं अवघी चिंता वारली म्हणजे मेली, जळाली, पुन्हा उत्पत्ती नाही. याला वेदांतामध्ये जीवनमुक्तीची अवस्था म्हटलं जातं. विठ्ठला चिंता वाटे ही पहिली भूमिका आहे आणि अवघी चिंता वारली ही दुसरी भूमिका आहे. आता थोडं पुढे आहे का. अवघी चिंता वारली याचा अर्थ आता कसल्याही पद्धतीची चिंता शिल्लक राहिली नाही. चिंता शिल्लक न राहणं यालाच निश्चिंत म्हटलं जातं. आणि या निश्चिंत होण्याचं कारणही तुकाराम महाराजांनी निर्याण प्रकरणामध्ये जे वेगवेगळे अभंग सांगितले जातात त्याच्या सगळ्यांच्या ऐकण्यातला पाठातला एक अभंग आहे. याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. याच्याबद्दल बोलताना महाराज सांगतात आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया आता
पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या. तृष्णा या शब्दाचा अर्थ इच्छा, धावा या शब्दाचा अर्थ पळापळ आणि खुंटणं या शब्दाचा अर्थ थांबणं. म्हणजे इच्छेची पळापळ थांबली, चिंता संपली, निश्चिंत अवस्था प्राप्त झाली. थोडं वेगळ्या शब्दात बोलायचं झालं तर आता कसलीही इच्छा शिल्लक राहिली नाही, कृतकृत्य झालो आणि इच्छा केली ती पावलो. काम नाही झालो पायी रिकामा. यत् प्राप्य न किंचित वांछति न शोचति न रमते न द्वेष्टि न उत्साही भवति. यल्लभवापमान सिद्धः भवति तृप्तः भवति अमृतः भवति. या स्थितीमध्ये महाराज आहेत. महाराज म्हणतात आता कसलीही इच्छा शिल्लक राहिली नाही. मी मराठीतली 2 वाक्य सांगतो. प्रपंचातली वस्तू मिळाली की इच्छा वाढत असते आणि परमार्थातली वस्तू मिळाली की इच्छा संपत असते. कळलं का? पहा, प्रपंचातली वस्तू मिळाली की इच्छा वाढते. एखादी वस्तू मिळाली याचा अर्थ इच्छा संपली असं होत नाही. उलट त्या वस्तूच्या येण्याने नको त्या वस्तूची इच्छा अंतःकरणामध्ये निर्माण होते. महाराजांचे शब्द आहेत, लाभाची असोसे पुढे चाले मना, धनाचा कृपणा लोभ जायचा. म्हणजे प्रपंचातली वस्तू एक मिळाली की पुढे आणखीन एखादी मिळाली पाहिजे, त्यापेक्षा आणखीन पुढे काहीतरी मिळालं पाहिजे, ही इच्छा वाढत राहते. उदाहरणं अनेक देता येण्यासारखी आहेत. कल्पना करा, एखादा मनुष्य गावामधला श्रीमंत मनुष्य आहे आणि त्या गावामध्ये एखादे फार मोठे साधू येऊन थांबलेले आहेत. आणि मग हा श्रीमंत मनुष्य साधू महाराजांकडे गेला, त्यांच्या पाया पडला आणि साधूंना म्हणायला लागला, साधूजी मी आणखीन श्रीमंत व्हावं याच्याकरता काय करू सांगा. आता हा मुळातच श्रीमंत आहे, तरी पण आणखीन श्रीमंत व्हावं म्हणून काय करू सांगा. आता ते साधू होते, पोहोचलेले होते. त्या साधूंनी सांगितलं, एक काम कर, तू घरी जा, अंगणातून खडे गोळा करून आण. जेवढे खडे आणशील ना मी तेवढ्याची हिरे करून देतो. म्हटलं, जेवढे खडे तेवढे हिरे? मला वाटतं असला महाराज आपल्या गावात यायला पाहिजे. आमच्यासारख्याचं काहीच काम नाही. जेवढे खडे तेवढे हिरे. तो घरी गेला. साधूंनी सांगितलं, मी इथं बसलोय बरं. नाही आता येतो. घरी गेला, अंगणामध्ये खडे गोळा करायला लागला. एक पाठीवर खडे गोळा केले, निघणार तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं, साधूंनी सांगितले जेवढे खडे तेवढे हिरे. एक पाठीवर खडे घेऊन गेल्यानंतर हिरे किती होणार आहेत? एका पाठीचेच. तो म्हटलं, एक पाठी जमत नाही, दुसरी पाठी भरू. दुसरी पाठी भरायला लागला. तो म्हटलं, पाठी जमत नाही, एखादं टीप घेऊन जाऊ. टिपात खडे गोळा करायला लागला. तो म्हटलं, टीप जमत नाही, एखादी ट्रॅक्टरची ट्रॉयली भरू. ट्रॉयलीमध्ये भरायला लागला. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 5 दिवस झाले, 7 दिवस झाले, 8 दिवस झाले. काला झाला, साधू निघून गेले. हे आणखीनही खडच गोळा करतोय. होईल का पूर्ण सांग. याचा अर्थ काय? प्रपंचातली वस्तू इच्छा वाढवीत राहते, हा पहिला मुद्दा. आता दुसरा मुद्दा आहे, परमार्थातली वस्तू मिळाली की इच्छा संपते. ज्ञानेश्वरी सांगतो आपल्याला. ज्ञानोबा बोलतात, तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे आणि ते जया दिसे ज्ञानास्तव. परमात्मा नावाची वस्तू एकदा प्राप्त झाली की मग कसल्याही पद्धतीची इच्छा शिल्लक राहत नाही, कसल्याही पद्धतीची अपेक्षा शिल्लक राहत नाही, कोणत्याही पद्धतीची कामना राहत नाही. नारद भक्तिसूत्र नावाच्या ग्रंथामध्ये देवर्षी नारदांनी चिंतन असं केलं, सा न कामयमाना निरोध रूपत्वात. नारद असं सांगतात, न कामयमाना निरोध रूपत्वात. आता कसल्याही पद्धतीची कामना तिथं शिल्लक राहिली नाही. आपल्याला सूरदासांचं नाव ऐकून आहात का? बघा, आपण जर भक्तिशास्त्र काढलं तर सूरदासांचं चरित्र फार गोड आहे. दोन्ही डोळ्याने आंधळे असणारे सूरदास. का आंधळे झाले, कशा करता झाले हे सांगण्यात वेळ घेत नाही, पण दोन्ही डोळ्याने आंधळे असणारे सूरदास, भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या सूरदासांना प्रगट होतात, प्रसन्न होतात आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या सूरदासांना सांगतात, सूरदास तुम्ही काहीतरी मागा, मी तुमच्यावर प्रसन्न झालोय. तुम्ही कृष्ण भक्ती करताना तुम्ही काहीतरी मागा, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. सूरदासांनी सांगितलं, देवा मला काही गरजच नाही तर मागायचा विषयच येत नाही. कारण मागणीचा जन्म हा गरज आणि अप्राप्तीतून होत असतो. एखाद्या वस्तूची गरज असावी आणि ती वस्तू अप्राप्त असावी, मग मागणीचा जन्म होत असतो. मला कशाची गरजच नाही, त्यामुळे मागायचा विषयच येत नाही. तरी भगवान म्हणायला लागले, नाही मी प्रसन्न झालोय, काहीतरी मागा. नाही, काही गरज नाही. तरी भगवंतांनी सांगितलं, सूरदास तुम्ही दोन्ही डोळ्यांनी आंधळे आहात, तुम्हाला मी दृष्टी देतो, जेणेकरून सगुण रूप तुम्हाला पाहायला मिळेल. सूरदासांनी काय उत्तर द्यावं? सूरदासांनी सांगितलं, देवा मी अंतःकरण दृष्टीने तुला चांगला बघतोय, या डोळ्याची गरजच नाही म्हटली मला. तरीही भगवंतांनी आग्रह केला आणि सांगितलं, मी तुम्हाला दृष्टी दिली आहे, डोळे उघडा आणि माझं सगुण रूप काय आहे ते पहा. सूरदासांनी डोळे उघडले
आणि भगवान श्रीकृष्णाचा समोर चित्र ते मूर्ती दिसायला लागली. ती इतकी गोड मूर्ती, इतकं लोभस अशा पद्धतीचं ते रूप. त्रिभुवन कमनम तमाल वर्णम रविकर गौरव रामबरम दधाने असं जे श्रीमद भागवतांनी वर्णन केलं किंवा भागवत सांगतं, श्रीकृष्णाची या सौंदर्यापुढे लक्ष्मी भोलोनी झाली वेडी, मदन पोटा आले बापुढे ते तर कुणीकडे इंद्रचंद्र. किंवा तुकाराम महाराज सांगतात, राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकाळा लोपलिया. अत्यंत सुंदर असलेला कृष्ण पाहून पाहून तृप्त झाले, डोळ्यातून अश्रू यायला लागले आणि दोन्ही हात जोडले सुरदासांनी आणि कृष्ण परमात्म्याला सांगितलं, कृष्णा एक मागू का? भगवान म्हणायला लागले, आंधळा होता तोपर्यंत नको म्हणत होता आणि आता दिसायला लागलं की मागायला लागला. मी गमतीने नेहमी सांगत असतो, दिसलं की मागायची सवय बहुतेक तिथून चालली काय की. ते म्हणले आता दिसायला लागलं मागायला लागला, बोल म्हटले काय पाहिजे. सुरदासांनी सांगितलं, काही नाही देवा, हे दिलेली दृष्टी माघारी घ्या, पुन्हा मला आंधळं करा, एवढंच माझं मागणं आहे. भगवंतांनी विचारलं, सुरदास असं मागणं कुणीच मागत नाही, तुम्ही का मागायला लागला? सुरदासांनी फार गोड उत्तर दिलं. सुरदासांनी सांगितलं, कृष्ण देवा, या डोळ्याने तुला पाहिल्यानंतर आता कोणालाही पाहायचं शिल्लक राहिलं नाही, म्हणून ही दृष्टी माघारी घ्या. याचा अर्थ परमतत्वाची प्राप्ती झाली की इच्छा शिल्लक राहत नाही. विढाल त्यामुळे एका कृतकृत्यतेच्या भावनेमध्ये असलेले तुकाराम महाराज, कसलीही अपेक्षा नाही असे असलेले तुकाराम महाराज, थोडा वेगळा एक शब्द सांगतो, निर्ममत्व प्राप्त झालेले तुकाराम महाराज. आता कसलंही ममत्व राहिलं नाही. जाता जाता एक महत्वाचा सिद्धांत सांगून पुढे जातो. माणसाला प्रतिबंध आहे तो दोन शब्दांचा आहे. एक मी नावाच्या शब्दाचा आहे आणि दुसरं माझं नावाच्या शब्दाचं आहे. वेदांतामध्ये याला अहम अध्यास आणि मम अध्यास असं म्हटलं जातं. तुकाराम महाराजांचे काही शब्द सांगून पुढे जातो. नाटामध्ये तुकाराम महाराज सांगतात, एने मज भोगविल्या खाणी नसता छंद लाविला मनी, माझनो मी माझे भ्रमणी झाली बुडणी विटंबना, शस्त्र हे निर्वाणीचा बाण. ही महाराजांचे शब्द आहेत. किंवा तुका म्हणे आरो सोसित संकटे, मी माझे ओकटे आहे देवा. हे महाराजांचे शब्द आहेत. हा मी आणि माझेपणा या दोन गोष्टीचा अडसर माणसाच्या जीवनामध्ये प्रतिबंध म्हणून फार मोठा असतो. आणि आता या मी माझ्याच्या पलीकडे पोहोचलेले तुकाराम महाराज, निंदा आणि स्तुतीच्या पलीकडे पोहोचलेले तुकाराम महाराज. याचा अर्थ कुणी तुकाराम महाराजांची स्तुती केली तरी तुकाराम महाराजांना कौतुक वाटत नाही आणि कुणी तुकाराम महाराजांची निंदा केली तरी तुकाराम महाराजांना राग येत नाही. द्वंद्वाच्या पलीकडे पोहोचलेले तुकाराम महाराज. थोडं आणखी पुढं बोलतो. जगद्गुरु म्हटलं म्हणून तुकाराम महाराजांना कौतुक नाही आणि वेड म्हटलं म्हणून तुकाराम महाराजांना त्याच्याबद्दल राग नाही. या स्थितीमध्ये असलेले तुकाराम महाराज. आणि मग या स्थितीमध्ये असलेले तुकाराम महाराज जेव्हा एकाने पाहिले तेव्हा त्याला आश्चर्य वाटलं. तो विचार करायला लागला, महाराज इतक्या निर्ममत्वामध्ये आहे, इतक्या प्रसन्नतेमध्ये आहे, इतक्या आनंदामध्ये दिसून येत आहे. एरवी जर बघायला गेलं प्रपंचातलं त्यांच्याजवळ काय आहे असं नाहीये. उलट प्रपंचातली एक एक वस्तू निघून गेली. कुणीतरी तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज बायको मिली, घर जळालं, व्यापार बुडला, दिवाळं निघालं. तरी तुकाराम महाराजांचे शब्द आहेत, बरे झाले देवा. मला वाटतं हा अभंग तुकोबराईकडेच बरा आहे. बरे झाले देवा, निघाले दिवाळी म्हणजे काही सोपं आहे का? मग इतकं सगळं झाल्यानंतर बरं झालं म्हणता, याचं कारण काय? तुकाराम महाराजांनी उत्तर दिलं, सगळं निघून गेलं म्हणूनच बरं झालं, कारण उपाधी रहित हा शुद्ध हा. उपाधी रहित होणं याला शुद्ध म्हटलं जातं. कसलाही उपाधी राहिला नाही. नव्हे नव्हे ही माझ्या जीवनातली शुद्धत्वाची स्थिती आहे, नव्हे नव्हे माझ्या जीवनातली धन्यतेची स्थिती आहे. नव्हे तुकाराम महाराज म्हणायला लागले ही माझ्या जीवनातली भाग्याची स्थिती आहे. एकाने महाराजांना विशेषाने विचारलं, का हो महाराज, माणसाला जगामध्ये काहीतरी मिळाल्यानंतर भाग्य वाटतं, तुम्ही गेल्यानंतर भाग्य म्हणायला लागलाय. तुम्ही एक एक वस्तू गेल्यानंतर भाग्य म्हणायला लागलात. अहो मिळणं हे भाग्याचं लक्षण आहे. मी आपल्या सगळ्या गावकऱ्यांना एक साधा प्रश्न विचारतो, मला सांगा, लॉटरीचं तिकीट लागणं हे भाग्याचं आहे का स्टँडवर पाकिट चोरीला जाणं हे भाग्याचं आहे? साधा प्रश्न आहे. लॉटरीचं तिकीट लागणं हे भाग्याचं आहे. एखादी गोष्ट मिळाली की त्याला भाग्य म्हटलं जातं. एखादी गोष्ट जाणं याला भाग्य म्हटलं जात नाही. आणि तुम्ही तर जाण्याला भाग्य म्हणायला लागलात, या भाग्याचं नाव तरी काय आहे? कारण व्यवहारामध्ये लग्न झालं की त्याला दाराप्राप्तीचं भाग्य आहे, मुलगा झाला की त्याला पुत्रप्राप्तीचं भाग्य आहे, पैसा मिळाला की त्याला धनप्राप्तीचं भाग्य आहे. पण तुम्ही तर या सगळ्या गोष्टी जाण्याला भाग्य म्हणायला लागलात,
या भाग्याचं नाव तरी काय? महाराज सांगतात, माझ्याजवळ जे होतं ते सगळं निघून गेलं ही माझ्या जीवनातली भाग्याची स्थिती आहे. आणि या भाग्याचं नाव काय? अभंगाचं वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग. जगद्गुरु संत तुकाराम महाराज या अभंगामध्ये त्या भाग्याचं नाव सांगून टाकतात. या अभंगामध्ये त्या भाग्याचं नाव सांगताना पहिला शब्द ठेवतात वैराग्य. मला कधी कधी या शब्दाचं आश्चर्य वाटतं. हे वैराग्य वैराग्य म्हणजे काय? थोडं गमतीने वैताग वेगळं आणि वैराग्य वेगळं. कळलं का? पहा, लोक वैतागून चातुर्मासाला येतात, ओळखू येतात, पण वैराग्य या शब्दाची व्याख्या करताना तत्वज्ञानांनी असे केले, इहलोकापासून परलोकापर्यंत मानलेल्या अनुकूल भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असे म्हणतात. अनुकूल भोगाच्या त्यागाच्या, अनुकूल या शब्दाचा अर्थ आपल्या समोर असावं, आपल्या करिता असावं आणि मग ते आपण नको म्हणावं, याला म्हटलं जातं वैराग्य. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेला सोन्याचा नजराणा जगद्गुरु तुकोबारायांच्या समोर होता, तुकाराम महाराजांच्या करिता होता आणि त्या सोन्याकडे पाहून महाराजांचे शब्द आहेत, सोने रुपया महामूर्ती की समान, याला म्हटलं जातं वैराग्य. आता अलीकडे काही काही लोक आमच्यात म्हणतात आम्ही घेत नाही. तुम्हाला कोणी देतच नाही तर घ्यायचा काय संबंध येतो? कधी कधी घेणं आणि देणं याचा विचार जर केला, वेदांतामध्ये प्रसक्त प्रतिषेध आणि अप्रसक्त प्रतिषेध असे शब्द आहेत. म्हणजे प्राप्तिपूर्वक निषेध आणि अप्राप्तिपूर्वक निषेध. एखादी वस्तू मिळावी आणि मग ती नको म्हणावी, ती वस्तूच मिळाली नाही आणि नको म्हणायला लागला, याला काय अर्थ आहे?
थोडं पुढं बोलू. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव कुणी म्हणावं? तुकाराम महाराजांनीच म्हणावं. ऐका, हे कुणी म्हणावं? तुकाराम महाराजांनीच म्हणावं. आमचे गुरुजी फार गोड सांगायचे पाठामध्ये असताना. ते म्हणायचे नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव हे तुकाराम महाराजांनी म्हणावं, आपण फार फार तर चाल लावावी, ते असं म्हणायचे. का? कारण ते त्याच्या पुढे असं बोलायचे, तुला आणखीन ब्रह्म नीट लिहिता येईना, नको ब्रह्मज्ञान कसं काय म्हणायला लागला? ब्रह्मज्ञान नको म्हणणं सोपी गोष्ट नाही. कारण ब्रह्मज्ञान नको म्हणणं याचा अर्थ, नको या शब्दाचा अर्थ असा आहे अगोदर मिळावं आणि मग ते नको म्हणावं. एक अगोदर मिळावं. तुकाराम महाराज सांगतात, अरे देवा, त्या ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी काय सांगायला लागलात? मोक्ष आम्हा घरी कामारी येत असे, मोक्ष आमच्या घरी काम करतोय, त्यामुळे त्या ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी आम्हाला सांगू नको. आम्हाला नको या शब्दाचा अर्थ आहे मिळाल्यानंतर म्हणायचं असतं नको. मी उदाहरण सोपं देतो. आपल्या आंदेगावातून 10 मंडळी गाडीमध्ये बसली आणि पंढरपूरला निघाली. 10 लोक गाडीत बसली आणि पंढरपूरला निघाली. 11वा मनुष्य गाडीच्या कडेने फिरायला लागला आणि गाडीत बसलेल्या माणसाला म्हणायला लागला, तुम्ही जा पंढरपूरला, मला नको. तुम्ही जा, मला नको. गाडीत बसलेले म्हटले, तुला चलच म्हटलो नाही तर नको का म्हणायला लागलाय? अरे आमचंच आम्हाला कळेना, तुझं काय नको नको म्हणायला लागला? तुझ्या नको म्हणण्याला किंमत कधी, जर आम्ही तुला चल म्हटलो तर. याचा अर्थ एखादी गोष्ट मिळावी आणि मग ती नको म्हणावी, याचा अर्थ वैराग्य त्याला म्हटलं जातं. जी वस्तू प्राप्त आहे त्या वस्तूबद्दल अंतःकरणात त्याग बुद्धी निर्माण होणं, याला म्हणायचं वैराग्य. विठ्ठला पंचरचना सर्व ही भोगोली याला वैराग्य म्हटलं जाईल. समजा हे ऐकायला अवघड वाटलं, मी दुसरं सांगतो. वैराग्य वैराग्य म्हणजे काय? महाराजांचे शब्द आहेत, भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग. महाराज सांगतात नमन करणं याला भक्ती म्हणा आणि एखाद्या वस्तूचा त्याग करणं याला वैराग्य म्हणा. हा त्याग 3 पद्धतीने सांगितला. ऐका जरा, बारीक ऐका. एक अनिवार्य त्याग आहे, दुसरा सकाम त्याग आहे आणि तिसरा सहज त्याग आहे. उदाहरण देतो मी आपल्याला. एखादी वस्तू अनिवार्य त्याग म्हणजे काय? इच्छा नाही परंतु वस्तूचा त्याग झाला, याला अनिवार्य त्याग म्हणायचं. उदाहरण सोपं देतो. आपण इथून पंढरपूरला आलात, चंद्रभागेमध्ये पुंडलिकाच्या मंदिराजवळ नदीला वंदन करण्याकरिता म्हणून चंद्रभागेच्या जवळ गेलात. गुडघ्या एवढ्या पाण्यामध्ये गेला आणि खाली वाकला, नदीला नमस्कार केला. चंद्रभागेला नमस्कार करताना खाली वाकताना वरच्या खिशातला रुपया इच्छा नसताना नदीत पडला. कळलं बघा, इच्छा नसताना म्हणतोय आणि लगेच उठून हा उभारून म्हणतो, श्रीकृष्ण अर्पणमस्तु. रुपया पडावा इच्छा आहे का? रुपया पडावा ही इच्छा नाही, पण रुपयाचा त्याग झाला, याला अनिवार्य त्याग म्हणायचं. कळलं का? पहा. नाही, आणखी दुसरं उदाहरण देतो. बऱ्याच गावामध्ये आता अलीकडे चुलीवर दूध तापायला ठेवलं, म्हणजे आता तीच वेळ आली आपल्याला. कळलं का? बघा, आता तीच आलंय पुन्हा. पूर्वी मधल्या काळात नव्हतं ते, पण आता पुन्हा तेच दिवस यायला लागले. चुलीवर दूध तापायला ठेवलं. ते दूध एवढं तापतं की शेवटी ते दूध उतू जातं. ती बाई काय म्हणते, राहू द्या चुलीला, आडवायला चिन्ह राहू द्या. काय म्हणते, दूध उतू जावं ही इच्छा नाही, पण दूध उतू जातं, याला म्हणायचं अनिवार्य त्याग. या दोन्ही उदाहरणं नाही कळाली, तिसरं उदाहरण देतो. कल्पना करा, एखादा मनुष्य कधी न कीर्तनाला येणारा, कीर्तनाला आला आणि कीर्तन झाल्यानंतर रांगेमध्ये दर्शन करायला लागला. पाया पडताना वरच्या खिशातले सगळे पैसे महाराजांच्या पायावर पडले. असे पडू नयेत कोणाचे, पण पडले. पडल्याबरोबर म्हणायला लागला, राहू द्या महाराज, आता उचलायला ती राहू द्या. काय म्हणतो मी एकदा आमच्या भागामध्ये हे उदाहरण द्यायला लागलो. माणसं अशी हुशार, महाराज चालू कीर्तनात वरच्या खिशातून खालच्या खिशात ठेवून टाकलं. किती हुशार असतील माणसं. मला सांगायचं आहे अनिवार्य त्याग. आता माझा मुद्दा काय चाललाय? वैराग्य. त्याच्यातला पहिला प्रकार अनिवार्य त्याग. आता दुसरा सांगतो, सकाम त्याग. शब्दातच अर्थ आहे स काम त्याग, म्हणजे कामने सह केलेला त्याग. बँकेमध्ये आपण 5,000ची एफडी करतो, म्हणजे काही ते बँकेला देणगी असते का आपली? नाही. आपण केलेला 5,000चा त्याग हा 10,000 मिळावे म्हणून केलाय, याला सकाम त्याग म्हणा. आणि हे दोन्ही मुद्दे बाजूला ठेवा. आता तिसरा मुद्दा सांगतो, सहज त्याग. लहान मुलगी आहे, रडते ओरडते, पण हातातली बाहुली सोडत नाही. तिला पोटभर जीव घाला. जेवल्यानंतर मात्र ती शांतपणे झोपते आणि झोपेमध्ये हातातली बाहुली आपोआप सुटते, याला सहज त्याग म्हणा. महाराजांचे शब्द असे आहेत, विठले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसले से. आणि मला वाटतं या स्थितीमध्ये जाणं याला म्हणायचं वैराग्य. विठला वैराग्य म्हणजे कळालं
वैराग्याचे प्रकार सांगतो. पहिला प्रकार आहे विवेकपूर्वक वैराग्य, दुसरा प्रकार आहे दोषदृष्टीपूर्वक वैराग्य, तिसरा प्रकार आहे अरुचीपूर्वक वैराग्य आणि चौथा प्रकार आहे भगवत रतीपूर्वक वैराग्य. थोडा तत्वज्ञानातला विषय वाटेल, सोप्या शब्दात सांगतो. विवेकपूर्वक वैराग्य, विवेक या शब्दाचा अर्थ काय, खरं काय आणि खोटं काय हे कळाल्यानंतर येणारं वैराग्य याला विवेकपूर्वक वैराग्य म्हणायचं. ऐका, खरं काय आणि खोटं काय हे कळाल्यानंतर येणारं वैराग्य म्हणजे नको वाटणं याला विवेकपूर्वक वैराग्य म्हणा. मी उदाहरण सोपं देतो. मला सांगा, कल्पना करा, समजा माझ्याकडे 50,000 रुपये, समजा मी समजा म्हटलंय म्हणजे माझ्याकडे नाहीत हे सांगायचं आहे तुम्हाला. समजा 50,000 रुपये आणि ते 50,000 मी तुम्हाला देऊन जाणार आहे. तुम्ही म्हणाल असं कसं काय, मी देऊन जाणार आहे पण ते 50,000 म्हणजे जुन्या हजाराच्या 50 नोट आहेत. कळलं का? बघ, नोटबंदी झालेली आहे, मी इथं ती नोटा ठेवल्या, कोण घेईल का? ती नोटबंदी झालेली जी हजाराची नोट आहे ती मी इथं ठेवली, कोणीतरी घेईल का? कारण लहान मुलाला सुद्धा माहित आहे ही नोट आता खोटी आहे, बाजारात चालत नाही. याचा अर्थ ती गोष्ट खोटी आहे ही कळालं की त्याच्याबद्दल आसक्ती राहत नाही. यालाच म्हणायचं विवेकपूर्वक वैराग्य. विठ्ठल दोष दिसला की ती वस्तू नको वाटते, याला दोष दृष्टीपूर्वक वैराग्य. एखादा पदार्थ खाण्याकरता रुची वाटेना, याला म्हणायचं अरुचीपूर्वक वैराग्य. आणि शेवटचा मुद्दा आहे भगवंताच्या नामस्मरणामध्ये रत झाल्यानंतर आता प्रपंचाबद्दल काही ममत्व राहिलं नाही, याला भगवत रतीपूर्वक वैराग्य म्हटलं जातं. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात, आमच्या जीवनामध्ये वैराग्याचं भाग्य प्राप्त झालं. वैराग्याचे भाग्य आपण कशाने? महाराजांनी 2 शब्दात उत्तर दिलं, संत संग हाची लाग. अभंगाच्या पहिल्या चरणातला उत्तरार्ध काय आहे? संत संग हाची लाग. लाग या शब्दाचा अर्थ मार्ग. थोडं उलट्या पद्धतीने हे अभंग सांगू. संत संगती हा असा एकमेव मार्ग आहे की जो वैराग्याच्या भाग्यापर्यंत घेऊन जातो. याचा अर्थ असा झाला. आता प्रश्न माझा असा आहे की संत संगच महाराजांनी का म्हटलं? संतांचा संघ का सांगितला? मुळात संत संघ या शब्दाची चर्चा करताना मी तौलनिक दृष्टिकोनातून एक प्रमाण देतो. आपण सगळेजण ज्ञानोबारायांचा हरिपाठ रोज म्हणता. ज्ञानोबाराय बोलतात, मुक्ती मिळवण्याकरता देवाकडे एका क्षणाची गरज आहे. देवाची द्वारी उभा क्षण भरी तिने मुक्तीचारी साधिल्या. आता बारीक आहे का? देवाकडे मुक्ती मिळवण्याकरता एका क्षणाची गरज आहे, पण संतांकडे ती मुक्ती मिळवण्याकरता अर्धा क्षण पाहिजे. अर्धा क्षण घडता संताची ते होय बाबा महात्मा. शांती महत पापा. ऐका, देवाकडे मुक्ती मिळवण्याकरता एका क्षणाची गरज आहे, पण संतांकडे अर्ध्याच क्षणात मिळते, म्हणून संत संग हाची लाग. समजा हा विषय नाही पटला, दुसरा सांगतो. ऐका, कर्मशास्त्राचा नियम असा आहे, प्रारब्ध कोणालाही चुकविता येत नाही, हा कर्मशास्त्राचा नियम आहे. प्रारब्ध कोणालाही चुकविता येत नाही हा कर्मशास्त्राचा नियम आहे. मी कर्मशास्त्राचे 2 नियम सांगतो आपल्याला. प्रत्येकाला कर्म करावं लागेल हा कर्मशास्त्राचा पहिला नियम, आणि केलेलं कर्म भोगावंच लागेल हा कर्मशास्त्राचा दुसरा नियम. केले कर्म झाले त्याची भोगा आले, बदले मेले ऐसे किती. प्रत्येकाला कर्म करावं लागेल एक, आणि केलेलं कर्म भोगावंच लागेल. एका माणसाने सांगितलं, महाराज प्रत्येकाला कर्म करावं लागेल. हो. केलेलं भोगावं लागेल. हो. आम्ही काही करतच नाही तर भोगायचं काय? माणसं याच्यातून मार्ग काढतात. शास्त्र म्हणतं नाही बाबा, तुला प्रत्येकाला करावंच लागेल. मी आपल्याला उदाहरणं देतो ज्ञानोबारायांनी दिलेली. ज्ञानोबाराय बोलतात, मडक्याने मातीचा कंटाळा करून जमेल का? मडका आहे,
आणि त्या मडक्याने असं ठरवलं, मी मडका म्हणून आकाराला येणार पण मातीला जवळ घेणार नाही. शक्य आहे काय? मडक्याने मातीचा कंटाळा करून जमत नाही, कपड्याने तंतूचा कंटाळा करून जमत नाही, पाण्याने ओलेपणाचा कंटाळा करून जमत नाही, अग्नीने उष्णतेचा कंटाळा करून जमत नाही. तसं मनुष्य शरीराने कर्माचा कंटाळा करून जमत नाही. मनुष्य शरीर म्हटलं की कर्म आलं. आता पुढं आहे का, प्रारब्ध बदलविता येत नाही हा कर्मशास्त्राचा नियम आहे. पण संतांची गाठ पडली की प्रारब्धच बदलून जातं, म्हणून संत संघ हाची लाग. किती उत्तर झाली? 2. अर्ध्याच क्षणात मुक्ती मिळते म्हणून संतांच्या संगतीकडे चला. प्रारब्ध बदलून जातं म्हणून संतांच्या संगतीत चला. समजा हे दोनही मुद्दे फारसे नाही भावले, मी तिसरा मुद्दा सांगतो. जगातला कोणताही प्रश्न पडला की त्या प्रश्नाचं उत्तर जर कोणाकडे मिळत असेल तर ते संतांच्या संगतीत मिळतं. पटतं का? पहा, आपली श्रद्धा अशी आहे की कोणताही प्रश्न पडला, ज्ञानेश्वरी उघडली की ज्ञानोबाराय कुठल्या तरी ओवीतून त्याचं उत्तर देतात, गाथा उघडला तुकोबाराय कुठल्या तरी अभंगातून उत्तर देतात. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर संतांच्या चरणाजवळ मिळतं. तुम्ही रामायण ऐकणारी मंडळी आहात. योगायोगाने हनुमंतरायाच्या समोर मी कीर्तन करतो. रामायण कालच हनुमान जयंती झालेली आहे. रामायणामध्ये लक्ष्मण शक्तीचं एक प्रकरण फार गोड आहे. लक्ष्मणाला शक्ती लागली आणि लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर रामचंद्र प्रभू धाय मोकळून रडायला लागले, डोक्याला हात लावून बसले. बोलता बोलता त्यांच्या मुखातून शब्द यायला लागले, मला आता युद्ध करायचं नाही, मला त्या सीतेला आणायचं नाही, मानव त्या रावणाचं काही घेणं देणं राहिलं नाही. अशी वैफल्यग्रस्त भाषा रामचंद्र प्रभूंच्या मुखातून यायला लागली. हनुमंतरायांनी विचार केला, आता इतकं सगळं झालंय आणि हे थोड्या करता म्हणतात युद्ध करायचं नाही. असं जर डोक्याला हात लावून बसले तर आपण कोणाच्या जोरावर युद्ध करायचं? एक व्यवहारातला नियम सांगू, घरातल्या मुख्य माणसाने कधी डोक्याला हात लावून बसता कामा नये. कारण घरातला मुख्य माणूस डोक्याला हात लावून बसला की बाकीच्यानी नेमकं राहायचं कोणाच्या आधारावर? तसं हनुमंतरायांनी विचारलं, प्रभू आता लक्ष्मणाला शक्ती लागली, तुम्ही धाय मोकळून रडायला लागलात, ते महत्वाचं नाही, सीतामाईला घेऊन येणं महत्वाचं आहे. हे हनुमंतरायाचे शब्द. रामचंद्र प्रभूंनी हे ऐकल्यानंतर रामचंद्र प्रभू हनुमंतरायाकडे पाहायला लागले, म्हणायला लागले, हनुमंता लक्ष्मण महत्वाचा नाहीये, सीता महत्वाची, असं तू म्हणायला लागला ना? हो, मग नीट ऐक, लक्ष्मण किती महत्वाचा आहे हे नीट ऐक. आता ऐका रामाचे शब्द. रामचंद्र प्रभू हनुमंतरायाला म्हणायला लागले, मारुतीराया, या जगामध्ये एखाद्या वेळेस सीतेसारखी दुसरी स्त्री भेटेल पण लक्ष्मणासारखा दुसरा भाऊ भेटणार नाही. रामायण फार गोड आहे. सीतेसारखी दुसरी स्त्री भेटेल पण लक्ष्मणासारखा दुसरा भाऊ भेटणार नाही. कारण लक्ष्मण या शब्दाचा अर्थ लक्ष्मणच, दुसरं कोणी नाही. मग जोपर्यंत लक्ष्मण जागा होत नाही तोपर्यंत मी युद्ध करायला. आता काय करायचं? हनुमंतरायांनी विचारलं बिभीषणाला, काय करावं लागेल? बिभीषणाने सांगितलं एक उत्तर आहे. काय? सुषेण नावाचा वैद्य आहे, त्याला बोलवून आणावं, त्याला औषध उपचार करायला लावावा, नक्की लक्ष्मण जागा होईल. म्हटले बोलवा. ते सुषेणाला बोलवलं, ते लंकेत होता ना, त्याला बोलवलं, त्याला सांगितलं हे औषध उपचार काहीतरी कर. तो म्हटलं मी करत नाही. ते म्हटले का? मी तिकडल्या पार्टीचा आहे. हे गोंधळ तेव्हापासूनचे आहेत, आता यशातला भाग नाही. ते म्हटलं मी तिकडला आहे, इकडं कसं काय? ते विभीषणांनी सांगितलं, अरे बाबा तू रावण रामन असन तसन हे ते बोलत बसू नको, तू वैद्य आहेस, वैद्यांनी हे असलं बोलायचं नसतं, तू डॉक्टर आहेस, त्यामुळे तू औषध उपचार करणं हे तुझं काम आहे. ते म्हटलं नाही मी करत. बिभीषणाने विनंती केली, तो ऐकत नाही. सुग्रीवानी विनंती केली तरी तो ऐकत नाही. बिभीषण सांगायला लागला, सुग्रीव सांगायला लागला, तो सुषेण ऐकेना. हनुमंतरायांनी हे बघितलं. हनुमंतरायांनी त्या सुषेणाला असं बाजूला घेतलं आणि हातातली गदा दाखवली. कसं करतो बोल म्हटलं. काही काही लोकांना गदेशिवाय कळतही नाही, काय करावं आता हे. काही काही लोकांना गोड बोललेलं लक्षात, त्याला गदाच दाखवा म्हणून साम दाम दंड भेद आपल्याकडे दिले सुतच. कधी कधी साम आणि कधी कधी दंड, त्याला इलाज नाही. हनुमंतरायाची गदा पाहिल्याबरोबर सुषेणाच्या लक्षात आलं, आपण जर नाही उत्तर दिलं तर प्रथम पुण्यस्मरण आपलं इथंच होऊन जाईल म्हटले. त्यांनी सांगितलं मारू नका म्हटले, मी उत्तर देतो पण कोण घेऊन येणार? हे औषध कोण घेऊन येणार? मला औषध माहित आहे पण औषध कोण घेऊन येणार? सुषेण हनुमंतरायांनी सांगितलं, सुषेणा ते डोकं तू लावू नकोस, तू फक्त औषध सांग, ते कसं घेऊन यायचं ते आम्ही बघतो. जरा एक वाक्य सांगू, आपला आवाका बघून माणसाने बोलावं. आपल्याला काय कळतं तेवढंच बोलावं. माणसं बऱ्याचदा दुसऱ्या गोष्टीत लक्ष घालतात. आता दोन्ही मृदंगाचार्य आहेत, किती गोड वाजवतात,
त्यांना व्यवस्थित सगळं. पण काही काही आता इथं नाही आहे, पण काही काही ठिकाणी बसलेली माणसं त्या पकवाजवादाकडे बघतात, जरा कमी झालंय, जरा अरे तुला काय करतात, तू ऐक ना. कधी कधी बघा तुम्ही आपलं काम ऐक. आता ते एवढे तयार आहे, त्यांना माहीत आहे कमी झाले का जास्त झाले, त्यांच्या अनुषंगाने ते करत राहतील ना. बऱ्याचदा काही काही माणसं असं डोकं लावत राहतात. ते हनुमंतरायांनी सांगितलं सुषेणाला, तू ते करू नको, तुझा आवाका काय, तुला कळतंय कशातलं तेवढंच बोल. आणि तुम्हाला एक सांगू का, माणसाने ज्याच्या त्याच्या विषयाची चर्चा ज्याच्या त्याच्याजवळ करावी. तुम्ही आता ही इतकी गुणवान गायक मंडळी आहेत, यांना तुम्ही काय विचारलं पाहिजे, दिडकीचा अभंग कसा म्हणायचा, एकठुकी अभंग कसा म्हणायचा, ठाईची चाल कशी म्हणायची, किंवा मुखडा आपल्या चौकडा चरणाचे अभंग कसे म्हणायचे, किंवा तुम्ही त्यांना त्याच्याबद्दल काकड्याच्या अभंगाच्या चाली विचारा, वासुदेवाच्या चाली विचारा, जोगी कसा म्हणायचा विचारा, आंधळा पांगळा कसा म्हणायचा विचारा, नाटाची प्रमाणं नेमकी कशी म्हणायची विचारा. यांना त्यातलं कळेल ना, त्यांना त्यातला आनंद वाटेल. पकवाज वादक आहेत, तुम्ही त्यांना सरपटी वाजवायची कशी विचारा, मुकडा कसा वाजवायचा विचारा, लग्गी कशी वाजवायची विचारा, उतरणी कशी घ्यायची विचारा, त्यांना त्यातला आनंद आहे. आम्ही कीर्तन करा, तुम्ही आम्हाला काय विचारलं पाहिजे, ज्ञानेश्वरीतली ओवी विचारा, किंवा गात्यातला अभंग विचारा, तत्वज्ञानातली प्रक्रिया विचारा. एकाने मला विचारलं, महाराज तुमचं लग्न झालं का, काय घेणं दिलं तुम्हाला. काही काही माणसं प्रपंचाच्या चर्चा करत बसतात, काय तुमचा मुलगा कुठं असतो, मुलगी कुठं असते, काही गरज नाही महाराज. प्रपंचाचं बोलायचं तर आपल्या घरी प्रपंच कमी आहे का या मंडपात येऊन बसायला, लक्षात घ्या. ज्याच्या त्याच्याजवळ त्याच्या त्याच्या विषयाची चर्चा केली पाहिजे. हनुमंतरायांनी सांगितलं, सुषेण तू औषध सांग, ते कोण घेऊन येणार ते आम्ही बघू, ते आम्हाला कळतंय म्हटलं. त्यांनी सांगितलं ते द्रोणागिरी पर्वतावर जावं लागेल, संजीवनी नावाची वल्ली आणावी लागेल, सूर्योदयाच्या अगोदर घेऊन यावी लागेल, हे सगळं सांगितलं. हनुमंतराय तिथे गेले. आता मला जे बोलायचं आहे ते पुढे ऐका. हनुमंतराय तिथे गेले, औषध सापडलं नाही म्हणून त्यांनी पर्वतच उचलला, असं आम्ही लहानपणापासून ऐकत आलो. तुम्ही तेच बहुतेक ऐकलेलं असेल. पर्वत उचलला. आमच्याकडे गावाकडे पोती असते, तुमच्याकडे किती चालते मला माहित नाही. रामायणाची पोथी म्हणजे नाथरायांचं रामायण, भावात रामायण पोथीने सांगितलं जातं. म्हणजे काय, एका बाजूला एक वाचणारा असतो आणि दुसरीकडे सांगणारा असतो. एकाने ओवी वाचायची आणि दुसऱ्याने अर्थ सांगायचा. हे फार विशेष असतं बरं. ते ओवी संपल्या अर्थ सांगायला सुरू करावे लागतं. तिथं ते चालत नाही. ते इतकं ते सांगणं म्हणजे ते फार तरबेज लागतो मानवाला. बरं, त्याच्यातही ते सांगणारी अशी गंमत असते. ते जेव्हा जर त्या रामायणामध्ये वर्णन चाललं, हनुमंतराय लंकेत गेले, जणू काही हे लंकेत गेले इतकं बोलावं लागतंय, म्हणजे ते इतक्या आयुष्यात बोलावं लागतं. बरं, कधी कधी रामायणातल्या ओव्या अवघडही असतात, त्या काही सरळ सगळ्यात सोप्या आहेत अशात नाही, सगळ्या कथेच्याच ओव्या असतात असं नाही. आता आमच्याकडे आम्ही धामणगावामध्ये आमच्या बघायचो, कधी कधी रामायणात इतकी अवघड ओवी यायची, त्या सांगणाऱ्याला अर्थ कळायचाच नाही. मग तो म्हणायचा, या ओवीमध्ये एकनाथ महाराज फार खोल गेले, चला पुढं. मग असं रामायण असं अर्ध रामायण व्हायचं. मग आमच्याकडलं सांगतोय, तुमच्याकडलं नाही, असं कधी कधी रामायण अर्ध्यावर निघायचं. आता ते रामायण त्या पोत्या चालणार. आम्ही गावात ऐकत आलो, ते द्रोणागिरी पर्वत उचलला का, औषध सापडलं नाही. माझा प्रश्न आपल्या गावकऱ्यांना एक आहे, औषध सापडलं नाही हनुमंतरायाच्या बाबतीत असं म्हणता येईल का? बुद्धिमत्तां वरिष्ठम असं म्हणतो ना आपण, मग कसं काय औषध सापडलं नाही असं नाही. मी गमतीने अर्थ असा करत असतो, उगी भाव काढायचा म्हणून सांगत असतो की हनुमंतरायाला औषध सापडलं, मग तरी पर्वत का उचलला. हनुमंतरायांनी विचार केला, आता लक्ष्मणाला शक्ती लागली आहे म्हणून मला पाठवलंय, उद्या आणखी कोणाला शक्ती लागल्यानंतर मलाच पाठवणार आहे, त्याच्यापेक्षा औषधाचं दुकान तिथं नेऊन ठेवलेलं बरं, कोणाला टाकलं. आता हे मोठ्या मोकळ्या पद्धतीने रामायण ऐकायचं. आता पुढे ऐका, ते द्रोणागिरी पर्वत घेऊन निघाले. मला पुढचा विषय आपल्या विषयाच्या संबंधाने, आणि हे भरताने पाहिलं आणि भरताला असं वाटलं हे काहीतरी संकट आहे, माझे राम दक्षिणेकडे आहे आणि हे संकट तिकडच निघालंय. त्याला वाटायला लागलं हे काहीतरी वेगळं संकट आहे, आपण थांबवलं पाहिजे. धनुष्याला बाण लावला आणि तो बाण हनुमंतरायावर भरताने सोडला. तो बाण होता राम नामांकित, आणि तो बाण आता कंठावर प्रहार करणार हनुमंताच्या. तेवढ्या त्याच्या लक्षात आलं की या कंठातून राम 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 शब्द बाहेर पडतायत. त्या बाणाने विचार केला, ज्या अर्थी राम शब्द बाहेर पडतायत त्या अर्थी हा रामभक्त आहे. मग रामभक्त असेल तर मी याला कसं काय मारायचं, रामभक्ताला मारण्याचं पाप लागेल ना. चला माघारी. कुठं जायचं, भरताकडे. भरताकडे गेलो, त्यांचा अपमान होईल, त्यांचं पाप लागेल. मग काय करायचं, पुढं गेलं तरी पाप आहे, मागं गेलं तरी पाप आहे. तो बाण विचार करायला लागला, काय करावं. त्या बाणाच्या लक्षात आलं, कोणताही प्रश्न पडला की संतांच्या चरणाजवळ जा असं संस्कृती सांगते, आणि म्हणून तो बाण तिकडं इकडं न जाता हनुमंतरायाच्या पायाजवळ गेला, चरणाजवळ गेला, अंगठ्याला स्पर्श केला, नवे नवे पाया पडला आणि असा स्पर्श करून खाली ओढत घेऊन चालला. हनुमंतराय विचार करतात,
एरवी या बाणाने मला प्रहार करायच्या ऐवजी जर हा पाया पडत असेल आणि कुठंतरी ओढून घेऊन जात असेल तर या बाणाला काहीतरी सांगायचं आहे. त्या बाणाच्या बरोबर खाली येतात. भरताची हनुमंतरायाची गाठ पडते. पुढचा सगळा अनर्थ टळतो. याच्यातून काय शिकावं? कोणताही प्रश्न पडला की संतांच्या चरणाजवळ गेलं त्याचं उत्तर भेटतं. संत संग हाची लाग. विठाल काय काय ऐकत आलो? अर्ध्याच क्षणात मुक्ती देणारे संत आहेत म्हणून संत संग हाची लाग पहिलं उत्तर दिलं आपण. प्रारब्ध बदलविणारे संत आहेत म्हणून संत संग हाची लाग दुसरं उत्तर दिलं. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मिळवून देणारे संत आहेत म्हणून संत संग हाची लाग तिसरं उत्तर दिलं. आणि हे तीनही वेळ उत्तर नाही भावली तर मी आणखी एक चौथं देतो. आणखी एक आता ह्या सगळ्या मंडळींना माहित आहे. तुम्हाला माझा स्वभाव बहुतेक माहीत नसेल. माझा स्वभाव असा आहे, जोपर्यंत तुम्ही कळालं म्हणून मान डोलून होय म्हणत नाही तोपर्यंत सोडत नाही. त्यांना विचारा. आता इथं बालाजी महाराज आहे, यांना महाराजांना, लातूरच्या महाराजांना माहिती आहे, दत्ता महाराजांना सगळ्यांना माहिती आहे. मी त्याच्यातही तुम्हाला क्लू देतो. कीर्तन वेळेवर सुटावं असं वाटत असेल, नाही कळालं तरी कळालं म्हणा, मी सोडतो. त्याला काय करणार आता? कारण तुम्ही जसा प्रतिसाद द्याल तसं मी बोलत राहणार. मी जर आज जवळजवळ 400 किलोमीटरचा प्रवास करत धावत पळत आलो असेल तर माझं काम आहे या कीर्तनात आपल्या पदरात काहीतरी टाकणं. आणि तुम्ही 2 तास महत्वाचे माझे समोर असाल तर तुमचं काम आहे या कीर्तनातून काहीतरी घेऊन जाणं. विठाला माझा विषय काय चाललाय? संत संग हाची लाग एवढाच विषय चाललाय. त्याचं पहिलं उत्तर दिलं मी, अर्ध्याच क्षणात मुक्ती मिळते म्हणून. दुसरं उत्तर दिलं, प्रारब्ध बदलून जातं म्हणून. तिसरं उत्तर दिलं, कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मिळतं म्हणून. या तिन्ही पेक्षा एक चौथं उत्तर देतो. आपण ज्याच्या संगतीत असतो त्याचा परिणाम माणसाच्या जीवनावर होत असतो. पटतंय का बघा? आपण ज्याच्या संगतीत असतो त्याचा परिणाम माणसाच्या जीवनावर होतो. व्यवहारातला साधा नियम आहे. चांगल्याच्या संगतीत राहिलं की चांगलं म्हणून घेता येतं आणि वाईटाच्या संगतीत राहिलं की वाईट म्हणून वावरावं लागतं. थोडं पुढं ऐका. सुख पाहिजे असेल तर सुख हा ज्यांचा स्वभाव आहे त्यांच्याजवळ गेलं पाहिजे. सुख हा ज्यांचा स्वभाव आहे. महाराजांचे शब्द आहेत, सुख एक हेची ठाई बहुपाई सुख या संत समागमे सुख सर्व काळ
म्हणावी तुझिया नामी दहन होती सकळ कर्मी सर्व काळ प्रेमी डुल्लत असो. त्याचं ते स्वरूप आहे, त्यांच्याजवळ गेल्याशिवाय ते प्राप्त होत नाही. त्यामुळे सुख पाहिजे असेल तर संतांच्या जवळ जावं लागेल. म्हणून संत संघ हाची लाग. 4-5 उत्तरं दिली. व्यवहाराच्या दृष्टीने एक शेवटचं उत्तर देऊन जातो. ज्याचा जो स्वभाव आहे त्याचा परिणाम त्यांच्या सहवासातल्या व्यक्तीवर होत असतो. उदाहरण सोपं आहे. एखादे गुरु शिष्य जंगलात निघाले आणि दोघंही एका झाडाखाली बसले. बसल्याबरोबर गुरुजींना वाटायला लागलं देवाचं ध्यान करावं. त्यांनी डोळे झाकले, भगवंताचं ध्यान करायला लागले. शिष्य जवळ बसलेला होता. ते घनदाट जंगल होतं. समोरने एक वाघ येत असलेल्या शिष्याने पाहिला आणि त्यांनी मोठ्याने हाक मारायला सुरुवात केली, गुरुजी वाघ येतोय, गुरुजी वाघ येतोय. आता गुरुजी देवाचं ध्यान करत होते, त्यांना काहीच माहित नाही. याने 2-4 वेळेस हाक मारली तरी गुरुजींचं लक्ष नाही. वाघ अगदी जवळ आला. त्याला एकच प्रमाण पाठ होतं, आपुली आपण करा सोड म्हणा. माणसांना लागूपुरती प्रमाण पाठ असतात. त्याने एवढाच विचार केला. तो म्हटलं या गुरुजींचा नाद सोडा. तो झाडावर जाऊन बसला. तो वाघ गुरुजींच्या जवळ आला. थोडं 2 मिनिटं थांबला. काही आवाजही केला नाही. वाघ निघून गेला. हा खाली उतरला. याला आश्चर्य वाटलं. ज्या वाघाला घाबरून आपण वरती जाऊन बसलो त्या वाघाने साधा आवाजही केला नाही. बरं गुरुजी तिथंच बसलेले आहेत, कुठं हल्ले नाहीत, काही नाही. बरं गुरुजींच्या जवळ तो वाघ आला आणि काहीच केलं नाही. तुम्हाला एक सांगू, आपण जर जंगलातून निघालो आणि अचानक आपल्या समोर वाघ आला, पळायचं नाही. जिथं आहे तिथं तसंच उभं राहायचं. वाघ काही करत नाही असं म्हणतात. मला नाही माहित. ते फॉरेस्ट ते एकदा ताडोबाला गेलो होतो. तिथल्या फॉरेस्ट ऑफिसरनी मला सांगितलं. हे मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही अनुभव घ्या. जर आपली भेट झाली कधी पुढं तर मला सांगा, नाही झाली तर रामकृष्ण हरी. चला आता पुढचा ऐका. याचा अर्थ काय? त्यांनी विचार केला की गुरुजी मी ज्या वाघाला घाबरून वरती गेलोय आणि तुम्हाला वाघाने सुद्धा साधा सुद्धा आवाज सुद्धा केला नाही. थोडंसं पुढं चालायला लागली. एक मच्छर डास गुरुजींच्या गालाला चावला. अशी त्यांनी थप्पड मारली आणि म्हटले बापरे काय भयंकर डास आहे, केवढा जोरात चावला. शिष्याने विचारलं गुरुजी मगाशी वाघ तुमच्या जवळ आला, तुम्ही जरा सुद्धा घाबरला नाही आणि आता डास चावल्यानंतर म्हणतात जोरात चावला, असं कसं काय? गुरुजींनी सांगितलं मगाशी वाघ माझ्या जवळ आला त्यावेळेस मी देवाच्या संगतीत होतो, घाबरायचा विषय नाही. आता डास चावला त्यावेळेस मी तुझ्याच संगतीत आहे म्हणून जोरात चावला, बाकी काही नाही. आपण कोणाच्या संगतीत आहोत त्याचा परिणाम होत असतो. संत संग हाची लाग. विठ्ठल वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग. कोणीतरी तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर हे भाग्य प्राप्त होईल असं तुम्ही म्हणता, पण आमच्या सारख्यांवर त्या संतांची कृपा होईल का? त्याचं उत्तर अभंगाचं दुसरं. संत
शेवट द्यायची ना. वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग, संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पा. विठाला पहिल्या चरणाचा विचार आपण करून आलो. वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग. महाराज सांगतात संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. कृपेचे हे दीप म्हटलं. दीप का म्हटलं? कारण दिवा काय करतो? अंधार घालून प्रकाश देण्याचे काम करतो. त्यांचं संतांची कृपा काय करते? अज्ञान घालून ज्ञानोदय करून देण्याचे काम करते. एक वाक्य फक्त सांगतो, नीट ऐका. सामान्य दिवा मर्यादित जागा प्रकाशित करतो. संत महात्म्यांचा कृपारूपी दिवा अख्खं जीवन प्रकाशित करतो. सामान्य दिव्याने एका खोलीपुरता प्रकाश होईल हो, पण एकदा आत्मस्वरूपाची ज्योत प्रज्वलित झाली, अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती, मुळीची जी होती आच्छादिली, तेथीचा आनंद ब्रह्मांडी न समाये, उपमेश काय देऊ सुखा. या दृष्टीने संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. मला सांगता संतांची कृपा ही दिव्याप्रमाणे आहे. करी साधका निष्पाप. साधका आणि निष्पाप म्हणायचं याचं एकच उत्तर आहे. साधक निष्पाप झाला की तो साधक साधक राहत नाही, तो देवाचा भक्त होत असतो. कसा? तोची देव भक्त भेदा भेद नाही जात. शेवट तोची देव भक्त भेदा भेद नाही जात. कारण तोच देव भक्त आहे, भेद अभेद नाही जात, तोची देव भक्त. आता थोडा ऐका. जिथं भेदही शिल्लक राहिलेला नाही आणि अभेदही शिल्लक राहिलेला नाही त्याला देवाचा भक्त म्हणा. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, भेद शिल्लक राहिला नाही म्हणजे अभेद आहे का नाही, आणि अभेदही शिल्लक राहिला नाही म्हणजे नेमकं काय? कारण भेदाभेद भ्रम अमंगळ महाराजांचे शब्द आहेत. भेद हा जसा भ्रम आहे तसा अभेद हा सुद्धा एक भ्रम आहे. नेणीव जशी माणसाला त्रासदायक आहे तशी जाणीव सुद्धा माणसाला त्रासदायक आहे. अज्ञान माणसाला जसं त्रासदायक आहे तसं ज्ञान सुद्धा एका अर्थाने माणसाला त्रासदायकच आहे. का? कारण ज्ञानाचा तरी अहंकार होतोच ना, ज्ञानाचा तरी अहंकार येतोच. मी बोलत नाही, ज्ञानोबा बोलतात. नवल अहंकाराची मोठी विशेष नलगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. ज्ञानोबाराय बोलतात हा अहंकार असा गमतीचा आहे. अज्ञान याच्या मागं लागत नाही, पण ज्ञानी म्हणून घेणाऱ्याला सोडत नाही. मी कधी बऱ्याचदा गमतीने सांगत असतो, अहंकार असा इथं बसलेला असतो. मंडपात येऊन जर एखादा मनुष्य म्हणायला लागला आपल्याला याच्यातलं काही कळत नाही, अहंकार म्हणतो हे आपलं गिरायकच नाही. पण इथं येऊन जर एखादा मनुष्य म्हणायला लागला मला याच्यातलं फार कळतं, अहंकार म्हणतो तुझ्याच मानेवर बसायचं आहे. कळतो म्हटलं की अहंकार कसा लागेल मागं काही सांगता येत नाही. म्हणून तर नामदेव यांचे शब्द आहेत, अहंकाराचा वारा न लागू राजेसा, माझ्या विष्णुदासा भाविका त्याग तरी ऐसा करा, अहंकारा दौडावे. हे महाराजांचे शब्द आपल्या लक्षात येतील. कारण हा अहंकार सूक्ष्म आहे. कुठून आतमध्ये कसा येतो काही सांगता येत नाही, कोणत्या रूपाने येतो सांगता येत नाही. म्हणून महाराज सांगतात या अहंकाराच्या कोणत्या भेदातला असेल अथवा अभेदातला असेल, या दोन्हीच्या पलीकडे पोहोचणं त्यालाच खऱ्या अर्थाने म्हणायचं आहे तोची देव भक्त. भेदाभेद नाही जात. महाराजांनी विचारलं हे भेदाभेद नाही जात, मग पुढं काय? भेद आणि अभेदाच्या पुढं काय? तर म्हटले कल्पित भेद आहे. तो कल्पित भेद म्हणजे कसा असतो तर तो गाण्यावर आणि नाचण्यावर अवलंबून आहे. कोणतं गाणं आहे? अभंगाचं शेवटचं चरण सांगितलेलं.
आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात, तो का प्रेमे नाचे गाय. आता ऐका, तो का प्रेमे नाचे एक आणि तो का प्रेमे गाय दोन. हे प्रेम शब्द दोन्हीकडे लावा. माणसाने नाचावं, प्रेमाने नाचावं, पण कीर्तनातच नाचावं हे तितकंच खरं आहे. नाचू कीर्तनाची रंगी, ज्ञानदीप लावू जगी, जेथे विठूचे देऊळ तेथे याचा गोंधळ. दुसरीकडे नाचून उपयोग नाही. त्यामुळे तुका प्रेमे नाचे एक आणि तुका प्रेमे गाये. किती गाये? गाता गाता गाणियात विरुनी जाय इतकं गाये. भजन करता करता भज्य स्वरूप होणं, खऱ्या अर्थाने भजन म्हटलं जातं. देवाची या चाडे हळवावे देवा. तुम्ही तानसेनाचं नाव ऐकून असाल, फार मोठा गायक होऊन गेले आपल्याकडे. त्या तानसेनांची एक कथा आहे, काही नाही. त्या राजाने एकदा तानसेनांना विचारलं म्हणे की तू एवढा सुंदर गातो तर तुझे गुरुजी किती चांगले गात असतील. तानसेनांनी सांगितलं ते शब्दात सांगता येणार नाही, तुम्हाला ऐकायला यावं लागेल. म्हटले चल. यमुनेच्या काठावर आश्रम आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचे गुरुजी राहतात. त्यांचं नाव आहे हरिदास. आणि मग ते हरिदासांकडे गेले. ते ध्यानस्थ बसले होते डोळे झाकून, काय त्यांचं साधना चालली असेल. तानसेनाने राजाला एका झाडाखाली बसवलं. तानसेन आत गेला. त्यांनी बघितलं आता गुरुजी तर आपले डोळे झाकून बसले ध्यान करत आणि राजाला तर भजन ऐकायचं आहे. आता डोळे झाकून भजन कुठं होत असते का? भजन ऐकता ऐकता लोकांचे डोळे झाकले जातात, ती गोष्ट नाही. बरोबर आहे की नाही? लोक चांगला डोळा लागला म्हणतात, पण इथं आता डोळे झाकलेले भजन कसं होणार? तानसेनाने काय केलं, ते तबला इकडे घेतला, त्याच्यावर थाप टाकली. ते चांगलं स्वराला काही जे असेल त्या स्वराला चांगलं लागलेलं होतं. त्यानं काय केलं, ते हातोडी घेतली, ठोकाठोकी केली, गटे काढली आणि विनाकारण ते चांगलं लागलेलं बिघडून टाकलं. बऱ्याच लोकांना चांगलं चाललेलं बिघडवायची सवय असते. ते चांगलं चाललं होतं, ते लागलं बिघडून टाकलं आणि त्याच्यावर थाप टाकली. आता ते बिघडलेला पकवाज किंवा बिघडलेला तबला आणि त्याच्यावर थाप टाकली, अपस्वर आला ना बाहेर. ते खऱ्या गायकाला अपस्वर कधी पटत नाही. एकदम हरिदासांचे डोळे उघडले आणि त्यांनी विचारलं, अरे तानसेना काय करतोय? तुला तबला नीट लावता येत नाही, तो तंबोरा नीट लावता येत नाही. आणि इकडे म्हटलंय, तो तबला जवळ घेतला, तंबोरा घेतला आणि भजन करायला सुरुवात केली. व्यवस्थित लावून घेतला आणि भजन करायला सुरुवात केली. 2.5 तास भजन झालं. परिसर मंत्रमुग्ध. तानसेन गुरुजींच्या पाया पडला, बाहेर आला. राजा तानसेनावर एवढा खुश झाला. राजाने सांगितलं, तानसेना तुझ्या गुरुजींचं भजन ऐकलं, माझं मन तृप्त झालं. म्हटले असं भजनच आजपर्यंत कधी ऐकलं नाही, मन तृप्त झालं. इथपर्यंत ठीक होतं. पण राजाने पुढलं वाक्य वापरलं. राजाने सांगितलं, तानसेना तुझे गुरुजी एवढे सुंदर गातात, तू काय एवढा चांगला गात नाही. बऱ्याच लोकांना दुसऱ्याची चाल बिघडली म्हणायची फार सवय आहे, तशातला प्रकार. तू काय एवढा चांगला गात नाही. आता तो तानसेनाने उत्तर दिलं. तानसेनाने सांगितलं, राजेसाहेब त्याचं कारण आहे, माझे गुरुजी देवा करता गातात म्हणून इतके चांगले गातात आणि मी तुमच्या करता गातोय म्हणून असला गातोय, बाकी काही नाही. कोणा करता कोणाची कशी सेवा आहे तशावर ते सगळं अवलंबून असतं. तो का प्रेमे नाचे गाय, गाणियात विरोनी जाय, संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये वैराग्य सांगितलेलं आहे. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये भेदाभेद नाही चात याच्यात ज्ञान सांगितलेलं आहे. आणि अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये गाणियात विरुनी जाय याच्यात भक्ती सांगितलेली आहे. त्यामुळे पहिल्या चरणामध्ये वैराग्य, 3ऱ्या चरणामध्ये ज्ञान आणि 4थ्या चरणामध्ये भक्ती. आणि ही तीनही भाग्य प्राप्त होण्याला कारण या अभंगाचं द्रुपद आहे, संत कृपेचे हे दीप. या अभंगाची सुरुवात झालेली आहे वैराग्य शब्दातून आणि या अभंगाचा शेवट झालेला आहे गाणियात विरुनी जाय. उपक्रम वैराग्य आहे, उपसंहार गाणियात विरुनी जाय. मला वाटतं गाणियात विरुनी जाय असं व्हायचं असेल तर त्याच्याकरता सुरुवात वैराग्याची व्हावी लागते. आणि वैराग्याच्या सुरुवातीपासून गाणियात विरुनी जाईपर्यंत पोहोचायचं असेल तर याच्या मधल्या काळात जी कृपा लागते त्याचं नाव आहे संत कृपेचे हे दीप. ज्ञानेश्वर कैलासवासी नरसिंह गुरुजी जाधव यांच्या 5व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण एकत्रित जमलेलो आहोत. आपल्या वडिलांची पुण्यतिथी ही कीर्तनाने, ज्ञानदान आणि अन्नदानाने साजरी व्हावी अशा पद्धतीची इच्छा
अंतःकरणामध्ये येणं, यालाच तुकाराम महाराजांनी कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक असं म्हटलेलं आहे. त्यामुळे त्यांचे चिरंजीव श्री हनुमंतराव सर यांनी जो आपल्या वडिलांच्या 5व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने जवळजवळ 4 पुण्यतिथी भव्य आणि दिव्य तिन्ही सोहळे साजरे केले. मला मगाशी गुरुजींची जिथं समाधी आहे तिथे घेऊन गेले. अतिशय चांगल्या पद्धतीचं मंदिर आणि शुचिर्भूतता सांभाळलेली आहे. आणि आपल्या वडिलांच्या 5व्या पुण्यतिथीला सुद्धा इतकाच पद्धतीची भव्यता आणि दिव्यता ठेवणं हे क्वचित ठिकाणी पाहायला मिळतं. परंतु गुरुजींनी आपल्या आयुष्यामध्ये केलेले जे कार्य आहे, गुरुजींनी आपल्या आयुष्यामध्ये केलेली जी परमार्थाची आणि एकंदरीत धर्मदेशाची केलेली सेवा, त्याची पावती म्हणजे हा त्यांचा पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे असं म्हणायला हरकत नाही. तसं पाहायला गेलं तर हे आंदेगाववाडी म्हणजे माझी अशी परिस्थिती झाली, मी इतका धावत आलो की कुणीकडनं कोणत्या रस्त्याने कुठं आलोय मला आणखीन कळत नाही. म्हणजे पूर्व कुठे हेही कळत नाही, पश्चिम कुठे कळत नाही. नवनाथ आमचे उदगीरचे त्यांनी फार आग्रह केला. म्हणजे सर मला वाटतं पंढरपूरला आले होते, घरी आले होते, पण मी नव्हतो त्या दिवशी. आणि यांचा सगळ्यांचा आग्रह, माझी 3 दिवसाची प्रवचन मला आजपासून खरी सोलापूरमध्ये आहे, पण शेवटी 1 दिवस मला पुढं घ्यावा लागला आणि याच तारखेला इथं येण्याचा त्यांचा आग्रह, आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीबद्दल असलेलं त्यांचं प्रेम इथपर्यंत मला घेऊन आलं. थोडा यायला उशीर झाला असला तरी क्षमस्व. परंतु इथं आल्यानंतर ही सगळी टाळकरी मंडळी म्हणजे एक एकाहुनी बळीरे अशी टाळकरी मंडळी आहेत. एखाद्या पुण्यतिथीच्या कीर्तनाकरता म्हणजे इतकं सगळं नियोजन असेल असं मला वाटलं नव्हतं. मला वाटलं आता उरकून घ्यायचा कार्यक्रम आहे, पण तसं नाही. इथं एवढे गुणवान मंडळी एकत्रित तुम्ही आणले, इतके गायक आहेत, इतके वादक आहेत आणि हे सगळे गुण्यागोविंदाने आहेत, हे फार महत्त्वाचं आहे. नाहीतर अलीकडल्या काळात आमच्यातही फार वडावडी चाललेली आहे आता. पण हे सगळे एका विचाराचे असल्यामुळे म्हणजे एकमेकाकडे मी बघत होतो, तुम्ही म्हणा असं एकमेकाला आदर देत होते. नाहीतर बऱ्याचदा एकाच वेळेला 4-4 प्रमाणे उचलली जातात. कोण म्हणतंय की कसं चाललंय की काही कळत नाही. मी बघत होतो, हे म्हणायचे तुम्ही म्हणा, ते म्हणायचे आता तुम्ही म्हणा, इतकं सगळा समन्वय. मला वाटतं की हा समन्वय फार गरजेचा आहे. तो आज आपल्याला इथं दिसून आला. नरसिंह गुरुजींची ही 5वी पुण्यतिथी साजरी केली जाते. शिक्षक असूनही मुख्याध्यापक, आपले सेवानिवृत्त मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांनाही होता. आमच्या हनुमंतराव सरांनाही आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे हे एकंदरीत समाजामध्ये आदर्श पेरणारं घराणं आहे असं म्हणायला हरकत नाही. शिक्षक या शब्दाचा अर्थच असा असतो, शी म्हणजे शिक्षा, क्ष म्हणजे क्षमा आणि क म्हणजे कर्तव्य. या 3 गुणांनी जो युक्त असतो त्याला शिक्षक म्हटलं जातं. ते आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत गुरुजींनी जे जपलं त्याची पोचपावती म्हणजे 5व्या पुण्यतिथीला सुद्धा एवढ्या मोठ्या पद्धतीने भव्यता आणि दिव्यता दिसून येते. गुरुजींच्या चरणी विनम्र अभिवादन करू आणि हा विचार जेवढा काही मला अभंगाचा माझ्या अल्प वेळेमध्ये करता येणं शक्य आहे तो करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांच्या चरणी, मी ज्या परंपरेत आहे त्या संत मानकोजी बोधले महाराजांच्या चरणी आणि आपल्या सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करू. याच ठिकाणी थांबू. नियमाने तुकाराम भजन होईल. संयोजक जसं सांगतील तशी कीर्तनाची सांगता या ठिकाणी. तुकाराम Thank you.
Ah